आणि ही एवढी चॅप्टर आहे ना, तिला माहिती आहे हिचे हे सगळे प्रकार माझ्यापाशी खपवून घेतले जाणार नाही, म्हणून या थराला गेली ही मोलकरीण. आणि असल्यांना कसं गप्प करायचं मला चांगलं माहिती आहे. चिंगीवरच नाही, कुठल्याच बाईवर हात उगारायचा नाही हा परत. तुझ्यासारख्या मुलांना फक्त बायकांना वापरता येतं. बायकांचा आदर करायला शिकवायची गरज आहे तुला. येत नाही तुला तो. तुझ्यासारखी माणसं बायकांना वाईट वागवतात, पण मनातनं खूप घाबरट असता तुम्ही. कारण तुला ना खूप चांगलं माहिती आहे, आता जी चप्पल चिंगीवर उगारायला निघाला होतास ना, ती चप्पल जर तिने तुझ्यावर उगारली ना, तर एक सेकंदही तिच्यासमोर टिकू शकणार नाहीस तू. अंशु, स्वानंदी मॅडमला ढकलण्याची तुझी हिम्मत कशी झाली रे? सबर प्लीज चिडू नकोस ना. पण स्वानंदीचं पण चुकलं ना. बघ ना कशी बोलते ती. खरं तर यात सगळी चिंगीची चूक आहे. थेट दमडीची मोलकरीण आपल्या भांडण ही लावते. स्वानंदी बाळा, अगं तू हुशार आहेस ना, तरी पण हिच्यावर विश्वास ठेवतेस तू. अगं एवढा तरी विचार कर, हिची लायकी आहे का? हो आहे. कारण तुमच्या मुलाचा अंश हिच्या पोटात वाढतोय.